नमस्कार. अमृतेश्वर मंदिर म्हणजे निसर्गाच्या सानिध्यातील एक उत्तम आणि अलौकिक हिंदू संस्कृतीचा उत्तम नमुना, कलेचा उत्तम नमुना आणि या मंदिरावरील कोरीव काम, त्याचबरोबर यावरील अंमलक आणि खालीचं सर्व कोरीव काम हे पाहण्यालागीच आहे. आणि या मंदिराविषयी असणारी पारंपरिक आख्यायिका इथले स्थानिक रहिवासी आमचे सहकारी श्रीयुत घोडेसर हे सांगणार आहेत. आणि ती एक पारंपरिक आख्यायिका म्हणून समजून घ्यायची की हिंदू संस्कृती किती उच्च दर्जाची आणि किती पारंपरिक गोष्टी जतन केल्या जायच्या. आणि या मंदिराची रचना करत असताना माती भरण पद्धतीने, म्हणजे बाजूने माती भरून वरती काम करत जाऊन पुन्हा मातीचा ढीग बाजूला सारून हे पूर्ण मंदिर आकारात आणलेलं आहे. तरी या मंदिराचं जास्तीत जास्त पावित्र्य पर्यटकांनी राखावं ही विनंती. हे रतनवाडी गाव आहे. रतनवाडी गावातील हे अमृतेश्वर मंदिर आहे. अमृतेश्वर मंदिर हे पांडवकालीन आहे असं सांगितलं जातं. आणि या मंदिराची म्हणजे पुराणामध्ये आख्यायिका अशी आहे, ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस त्या समुद्रामधून किंवा मंथनामधून एकूण 12 रत्न निघाली होती. त्यापैकी दानवानी जेव्हा वाटणी झाली त्यावेळेस दानवानी मदिरा आणि अमृत हे चोरी केलं होतं. त्यानंतर विष्णूने मोहिनी रूप धारण करून त्यांच्याकडनं अमृत पुन्हा मिळवलं होतं. आणि मग अमृताची वाटणी चालू असताना रोहू नावाचा जो काही दानव होता त्यांनी देवाचं रूप धारण करून म्हणजे देवांमध्ये थांबून अमृत घेतलं होतं. आणि जेव्हा त्यांनी अमृत प्राशन केलं हे शंकरांच्या म्हणजे देवांच्या लक्षात आल्यानंतर शंकरांनी त्याचा शिरछेद केला आणि त्याचं शिर नेवाशाला पडलं. आणि त्याच अमृताचे काही थेंब रतनगडाच्या पायथ्याला पडले आणि मग इथून अमृतवाहिनी या नदीचा उगम झाला. आणि त्यामुळेच इथं अमृतेश्वराचं मंदिर आहे. आणि पुढे याच नदीला प्रवरा नदी असं म्हटलं जातं.